फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये आज ठाकरेंचा दौरा। संजय देशमुखांच्या मतदारसंघात पहिली सभा। ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातनं निघून गेले, मात्र तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत शिवसेना संपणार नाही। उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदार आमदारांवर हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास। प्रवासी विमानातनं मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीस एकत्र। संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित होते। एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन। तर आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर मीरा भाईंदरमधील आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप। आरोपींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, मंत्री प्रताप सरनाईकांची मागणी। केतन अग्रवाल हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। सिया गोयल आणि चेतनच्या अडचणीत वाढ। बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात दारूच्या बाटल्या आणि ब्लेड। भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून रेल्वे पोलिसांना तत्काळ कारवाईचे आदेश। ट्रेनमधील हत्याकांडानंतर उपाध्याय यांच्याकडून स्थानकाची पाहणी। राज्यात 15 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता। तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला येलो अलर्ट जारी। नागपुरात छत्रपती शिवरायांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। महाल परिसरात शिवसैनिकांची मोठी गर्दी। ढोल ताशांचा गजर आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचा थरार। दहीहंडी सरावादरम्यान गोविंदांना 75 दिवसांसाठी 10 लाखांचं अपघाती विमा संरक्षण। तर उपचारासाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी। गोविंदांसाठी विशेष विमा कवच लागू। आयसीसी रँकिंगमध्ये 11व्या क्रमांकावरील आयर्लंडकडून भारतीय संघाचा पराभव। पहिल्याच T20 सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की। आयर्लंडचा 34 धावांनी ऐतिहासिक विजय।